संडे म्हटलं की उशिरा वाटतं. उशिरा उठलं की बाकी सगळ्या कामाची वाट लागून जाते. तर नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. संडे असो नाही तर मंडे, वर्कआउट काही चुकवायचं नाही. मग वर्कआउट झाल्यानंतर हे बाकीची घरातली कामं सुरू झाली. झाडू मारणे, अंथरूण उचलणे, हे काय आपल्या तर जन्मालाच गेले. तर ते करून झालं की मस्त अंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्त्याची तयारी वगैरे झाली. मग मुलांसाठी छान पोहे, चाय वगैरे बनवला होता. आणि त्याच्यानंतर झाली सुरू ही माझी देवपूजेची तयारी. तर आज आहे रविवार आणि बाळूमामांचा भंडारा. काही दिवस देव पूजले नव्हते. मग आज बऱ्याच दिवसानंतर पूर्ण देवारा स्वच्छ वगैरे करून देव छान पितांबरीने घासून माझी देवपूजा ही चालू झाली. देवपूजा केलं की जरा मनाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. अशी माझ्या प्रकारे पूजा माझी झाली. बाळूमामांचा भंडारा लागला ना की एकदम मनाला खूप प्रसन्न वाटतं. आणि आता मग गणपती बाप्पा आणि बाळूमामांची आरती करून घेतली. आज रविवार होता, मला आरती करावी. तर बघा बाळूमामा आमचे पाया वगैरे पडले त्यांच्या. आणि मग बाकीची कामं आमची सुरू झाली. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायची. तिथे काय आपल्या 5वीलाच पोचलेत. कामं काय दिवसभर असला तरी कामं काही आपल्याला चुकत नाहीत. आणि आज संडे म्हणून म्हटलं जरा पसारा आवरावा. मुलं एवढं घरामध्ये गोंधळ घालून ठेवतात ना, एवढा पसारा घालून ठेवतात ना की ते उचलून कंटाळा येतो. रोज तेच. आज खूपच होतं म्हणून म्हटलं पसारा आवरून घ्यावा आज. खूप कंटाळा आला होता, पण मुलं बोलले चला आपण गार्डनला जाऊ. मग काय केली तयारी आणि आलो गार्डनला. हे बघा कसं यांचं खेळायचं चालू आहे. खूप कंटाळा आला होता, पण तरी मिस्टर बोलले म्हणून मी आले आमच्या मिस्टरांसोबत. आणि ही आहेत माझी गोड हजबंड. खूप सपोर्टिव्ह असे आहेत. मला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात. आज जे काय करते मी त्यांच्यामुळेच आहे. आणि त्यानंतर मग खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो डीमार्टला. तर बरीच शॉपिंग केली आणि मस्त आईस्क्रीमची पार्टी केली. तर आजच्या पुरतं एवढंच. कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.